आज मी एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करणार आहे. आम्हाला टाईम अँड अगेन हा प्रश्न विचारला जातो, की तुम्ही मटेरियल काय वापरता आणि त्याचे एन्व्हायर्नमेंटल इम्पॅक्ट्स काय असतात? सो मी एक व्हिडिओ केला होता याआधी, ज्याच्यामध्ये मी 3D प्रिंटिंग काय असतं, त्याच्यात कुठले मटेरियल्स वापरले जातात याबाबतीत बोललो होतो. पण त्यात मटेरियल्स बाबतीत मी अगदीच थोडक्यात बोललो होतो. सो तो मुद्दा आज मी थोडा एलॅबोरेट करणार आहे पुढे. तर आम्ही निवा डिझाईन्समध्ये इकडे 2 टाइपचे मटेरियल्स वापरतो. एक आहे PLA आणि दुसरं आहे PETG. सो PLA स्टँड्स फॉर पॉलिलॅक्टिक ॲसिड व्हिच इज अ बायोप्लास्टिक व्हिच इज मेड फ्रॉम 100% रिन्युएबल रिसोर्सेस लाइक कॉर्नस्टार्च और शुगरकेन. आणि हे जे बायोप्लास्टिक असतं दिस इज अन इको फ्रेंडली बायोप्लास्टिक कारण इट इज 100% बायोडिग्रेडेबल अंडर सर्टन कंडिशन्स. आणि ॲज लाँग ॲज वी डोंट पोस्ट प्रोसेस इट इन एनी सेन्स की त्याला कुठे रेझिनचा फिनिश दिला आहे किंवा काही ॲक्रेलिक कलर मारला आहे किंवा ॲक्रेलिक स्प्रे मारला आहे किंवा कुठलं केमिकल वापरलं आहे त्याच्यावर. ॲज लाँग ॲज दॅट्स नॉट द केस इट इज अन इको फ्रेंडली मटेरियल. आणि त्याच्या मुळात त्याची जी मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस असते त्याच्यामध्ये हीट बऱ्यापैकी कमी लागते. म्हणजे रॉ मटेरियल ज्या पद्धतीने मॅन्युफॅक्चर केलं जातं PLA, तर त्या प्रोसेसमध्ये मुळात हीट कन्झम्पशन खूप कमी असतं. त्याचे ग्रीन हाऊस गॅसेस एमिशन जे असतात ते बऱ्यापैकी कमी असतात कंपेअर्ड टू कन्व्हेन्शनल प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. सो ओव्हरऑल इट्स क्वाईट अन इको फ्रेंडली मटेरियल दॅट वी यूज. दुसरं जे मटेरियल आम्ही वापरतो विच इज PETG. त्याला ते मटेरियल आम्ही फक्त इंडस्ट्रियल किंवा कमर्शियल गोष्टींसाठी वापरतो कारण त्याच्यात हीट रेझिस्टन्स, UV रेझिस्टन्स, इम्पॅक्ट रेझिस्टन्स, रिजिडिटी या सगळ्या गोष्टी थोड्या जास्त असतात. कमर्शियल लेवलवरती ज्या गोष्टी वापरल्या जातात त्याचा वापर खूप एक्सटेन्सिव्ह असतो. त्यामुळे तिकडे तशा टिकणाऱ्या गोष्टी लागतात. त्यामुळे आम्ही तिकडं PETGचा वापर करतो. बट आम्ही जेवढे कन्झ्युमेबल आयटम्स बनवतो जसं की लॅम्प्स, प्लांटर्स किंवा कुठले की चेन्स आहेत किंवा कुठल्याही कस्टमायझेबल ऑर्डर आहेत किंवा कस्टमायझेशन्समध्ये आम्ही ज्या कुठल्या गोष्टी बनवतो त्या सगळ्यामध्ये आम्ही PLAच वापरतो. सो आय होप दिस आन्सर्स युअर क्वेश्चन की ह्याच्यामध्ये कुठलं मटेरियल वापरलं जातं आणि त्याचा काय एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काहीही प्रश्न असतील रिलेटेड टू दी मटेरियल ऑर एनिथिंग रिलेटेड टू 3D प्रिंटिंग, तर डू आस्क मी इन दी कमेंट सेक्शन अँड आय वुड बी डेफिनेटली हॅपी टू हेल्प. थँक यू.